नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये गाव पातळीवर नियोजन करण्यासाठी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. हा सूक्ष्म नियोजन आराखडा बनवायचा आहे प्रत्येक गावाने. आता तो आराखडा कसा बनवायचा, त्यात नेमक्या कोणत्या बाबींवर आपण भर द्यायचा आहे, हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. हा आराखडा बनवण्याकरता आपण जो घटक मानलेला आहे तो आहे आपलं गाव आणि ग्रामपंचायत. या आराखड्याला ग्राम कृषी संजीवनी समितीच्या मार्फत तसंच ग्रामसभेमार्फत आपण अनुमोदन घेणार आहोत. उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यावर या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी राहणार आहे. ते आराखड्याचं नियोजन करतील आणि वेळापत्रक तयार करतील. 7 दिवसांची प्रक्रिया आहे. याबद्दल आपल्याला ते अवगत करणार आहेत. या सर्व प्रक्रियेची सुरुवात कशी होणार आहे ते आता आपण बघूया. आपण सर्वजण सदस्य आहात ते ग्राम कृषी संजीवनी समितीचे. त्यामध्ये सरपंच आहेत, उपसरपंच आहेत आणि इतर शासकीय कर्मचारीही आहेत. यांचं प्रशिक्षण घेऊनच आपण या आराखड्याला सुरुवात करणार आहोत.